नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हं. आपलं प्रकरण चालू आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. हं. मी अक्षय बाळासो कुंभार. हं. आजच्या आपल्या क्लासमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. हं. बघा, आज आपण जे एक्झाम्पल घेतलेलं आहे, हं, तर त्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल, हं, की कशा पद्धतीनं ते आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे हे बघा. हं. बघा, हं. आता हे एक्झाम्पल आहे. हं. आता ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही मांडून घेत असताना कसं घ्यायचं बघा. इथं पहिला तुम्ही लिहायचं सोल्युशन. सोल्युशन म्हणा किंवा उकल म्हणा. काय म्हणा? उकल. हं. आणि ते घेतल्यानंतर हं, तुम्ही हे काय करायचं, ही जी इक्वेशन आहे ती मांडून घ्यायची. ती कशी पद्धतीने घ्यायची बघा. 3a अधिक 5b बरोबर काय मिळते तुम्हाला? 26. हं. आणि त्याच्या खाली ए अधिक 5b बरोबर किती मिळते तुम्हाला? 22. हं. आता बघा, ही समीकरण मांडून घेतल्यानंतर ह्याला समीकरण 1 म्हणायचं आणि ह्याला समीकरण 2 म्हणायचं. ही दोन समीकरणं आपल्यापाशी मिळाली. आता ह्या दोन समीकरणामध्ये समान काय दिसतंय का बघायचं. तर बघा, या ठिकाणी 5b, या ठिकाणी 5b, हे दोन कसं दिसतंय? समान दिसतंय. आणि हे जर दोन समान असतील तर ह्याच्या चिन्हांचा विचार करा. इथं अधिक आहे, इथं अधिक आहे. बघा हा बाळांनो, जर चिन्ह जर समान असतील, चिन्ह जर समान असतील तर तुम्ही काय करायचे, त्याची बेरीज करायची. बेरीज करायची आहे का? नाही नाही, त्याची काय करायची? वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी. आणि चिन्ह जर भिन्न असतील, बघा, चिन्ह जर भिन्न असतील तर काय करायची? मात्र बेरीज करायची. लक्षात आलं? मग आता इथं जे चिन्ह आहे ती चिन्ह कशी आहे? समान आहे. आणि चिन्ह समान असल्यानंतर आपल्याला काय करावे लागणार आहे? त्यांची वजाबाकी करावी लागणार आहे. बघा, मी या ठिकाणी घेतो म्हणून समीकरण समीकरण 1 वजा समीकरण 2 करू. अशा पद्धतीने तुम्ही लिहून घ्यायचं. मग बघा, लक्षात घ्या. मी थोडंसं वर घेतोय. आता काय करायचं, तर समीकरण 1 आणि समीकरण हे 2 यांची काय करायची आहे? वजाबाकी करायची. मी परत इथं समीकरण मांडून घ्यायचं. समीकरण 1 काय आहे बघा. समीकरण 1 3a अधिक 5b 5b बरोबर 26. आणि दुसरं समीकरण काय आहे? a अधिक 5b बरोबर किती मिळते? 22. आणि ह्या दोन समीकरणाची काय करायची? वजाबाकी. इथं वजा चिन्ह द्यायचं. आणि ज्यावेळी त्यांची वजाबाकी होत असते, बघा बाळांनो, ज्यावेळी त्यांची वजाबाकी होत असते त्यावेळी वजाबाकीमध्ये इथं अधिक आहे, इथं काय नाही म्हणजे काय आहे? अधिक आहे. इथं काय होतंय? वजा होतंय. इथं अधिकचं काय होतंय? वजा होतंय. आणि इथं पण काय चिन्ह नाही म्हणजे वजा होतंय. म्हणजे ज्यावेळी इथं वजाचं चिन्ह येते त्यावेळी खालची ही चिन्ह काय होतात बाळांनो? बदलतात. आता बघा, 3a मधनं 1a गेलं. 3a मधून 1a गेलं. किती राहिलं? 2a. किती राहिलं? 2a. बघा, आणि मोठी संख्या कुठली आहे? 3. मग 3चं चिन्ह कोणतं आहे? अधिक. म्हणून इथं काय येणार? अधिक. आता इथं अधिक 5b आहे. अधिक 5b ला हे वजा 5b गेलं. हे वजा झाले ना, ते वजा आहे, ते वजा झाले. बरोबर काय मिळतंय? 26 वजा 22. हे वजा झालंय, वजा 22. आता 26 22 गेले, किती उरते तुम्हाला इथं? 4. बघा, आता a ची किंमत काढायची आहे. 2 गुणिले आहे, तिकडे 2 कसं होतंय? भागिले. म्हणून a बरोबर किती येते? 4 भागिले 2. आणि 2 न ज्यावेळी 4 ला भागताय त्यावेळी a ची किंमत तुम्हाला किती मिळते? a बरोबर किती मिळतोय? 2. आणि ती किंमत मिळाल्यानंतर त्याला काय करायचं बाळांनो?
हं? असं चौकोन करायचा. आपण कशाची किंमत काढली? एची. तुम्ही खालीच घ्यायचं बरं का. मी काय करतो, मी इथं अशी रेष मारतो आणि इथं मी पुढे घेतो. बघा, आता मिळालेली एची किंमत समीकरण ए किंवा 2 या कोणत्यातरी एका समीकरणामध्ये ठेवायची. मी समीकरण 2 मध्ये ठेवतो. म्हणून बघा, समीकरण 2 मध्ये हं, ए बरोबर किती ठेवायचं आहे? 2 ठेवू. असं लिहायचं. मग समीकरण 2 काय आहे? ए अधिक 5b ए अधिक 5b बरोबर किती आहे? 22. आता बघा, ए ची किंमत किती आहे? 2. 2 मी इथं ठेवलं. अधिक हे 5b आहे त्या पद्धतीनं बरोबर किती येते? 22. ओके, लक्षात आलं? आता 2 गुणिले आहे, सॉरी 2 अधिक आहे, तिकडे कसं होते ते वजा होते. म्हणजे इथं काय येते? 5b बरोबर 22 वजा 2. बघा, हे 2 इकडं इथं काय आहे? 2 अधिक आहे, ते तिकडे गेलं कसं होतंय? वजा होतंय. म्हणजे बघा, आता 22तून 2 गेले किती उरतंय? 20 उरतंय. आता हे b ला हे 5 गुणिले आहे, ते तिकडे गेल्या काय होते? भागिले. म्हणजे इथं काय उरतंय? फक्त b. आणि 20 किती? 5. आणि 5 ज्यावेळी 20 ला भागतोय आपण, त्यावेळी उत्तर किती येते? b बरोबर किती मिळतोय तुम्हाला? b बरोबर 5 चोक 20. म्हणजे तुम्हाला a मिळाला, b मिळाला. लक्षात आलं का तुमच्या? a कसा काढायचा, b कसा काढायचा? हे तुम्ही शांतपणे लिहून घ्या. आणि लिहून झाल्यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला? लिहून झाल्यानंतर मी काही होमवर्कसाठी एक्झाम्पल दिलेले आहे. ही एक्झाम्पल बाळांनो तुम्ही सोडवायचे आहे. आणि ही सोडवून झाल्यानंतर माझा मी नंबर देतो, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला इथं टाकू शकताय. बघा, माझा नंबर आहे, नंबर घ्या, 77 44 0 32 32 0. ओके. अक्षय कुंभार म्हणून नाव पडेल. लक्षात आलं? हां, जर ह्या 4 एक्झाम्पलमधले म्हणजे हे एक्झाम्पल, ह्या 4 एक्झाम्पलमधलं जर कोणतं एक्झाम्पल जर तुम्हाला येत नसेल किंवा सुटत नसेल, तर ते मला या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही सांगू शकताय. ते तुम्हाला एक्झाम्पल मी सोडवून देतो बाळा. लक्षात आलं? तर सर्वांनी हे एक्झाम्पल घ्यायचे आहेत आणि त्याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. लक्षात आलं? धन्यवाद मित्रांनो.